उमेद अभियानाचे कॅडर म्हणून घोषित करण्यात यावे व त्यांच्या मानधनात वाढ करून त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी प्रहारच्या नेतृत्वात 17 जानेवारी रोजी वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत उमेद अंतर्गत येणाऱ्या महिलांनी भव्य मोर्चा काढत सरकारचे लक्ष वेधले। प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांच्या नेतृत्वात हा भव्य मोर्चा काढण्यात आला होता। कामानुसार वेतनवाढ देण्यात यावी तसेच त्यांच्या वैयक्तिक खात्यात वेतन जमा करण्यात यावे अशी मागणी यावेळी मोर्चेकरांच्या वतीने करण्यात आली। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, वर्धा हिंगणघाट। मागच्याच महिन्यात डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनावर वर्धा ते नागपूर असा 75 किलोमीटरचा आम्ही हा मोर्चा काढला होता। आमच्या मागण्या एकंदरीत अशा आहेत की उमेदचं जे अभियान आहे महाराष्ट्र शासनाचं, त्या उमेद अभियानामध्ये अनेक कॅडर समाविष्ट आहेत। त्या सर्व कॅडरचं त्यांचं जसं वर्क आहे, त्यांचं जसं काम आहे तसं कामानुसार त्यांचं पगारवाढ झाली पाहिजे आणि त्यांची पगारवाढ करून डायरेक्ट पगारवाढ त्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे। त्याच्यासोबत त्यांना विमा संरक्षण लागू केलं पाहिजे, शासनाने त्यांचा विमा काढला पाहिजे, कारण रात्री बेरात्री दिवसाच्या 24 तासही ह्या महिला आमच्या काम करत असतात, परंतु शासन 1,500 3,000 असं मानधन देऊन कुठेतरी त्यांची थट्टा करत आहे। म्हणून आज या ठिकाणी पुन्हा वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर हा धडक मोर्चा या ठिकाणी काढण्यात येत आहे आमच्याकडून। आणि यानंतरही जर का आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांच्या बंगल्यात घुसून आम्ही हे आंदोलन करू आणि आमच्या मागण्या पूर्ण करू।